गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर क्लिनिंग करण्याआधी की नाही सकाळची हे मॉर्निंग रुटीन तुम्हाला दाखवते की इकडे मी तर आजचा टिफिन करते आणि रातच्या टिफिनसाठी की नाही आज मी मटकी करणार आहे. तर अगदी थोडीशीच करणार आहे, सुकी मटकी त्याच्यापुरता. आणि इकडे आता कांदा, टोमॅटो, गरम मसाला, त्यानंतर धणे जिरे पावडर, मोहरी, हळद, लाल तिखट सगळं फोडणी दिली आणि मस्त अशी मटकी मी वाफवून घेतली. त्यानंतर त्याच्यासाठी इकडे आता कणिक करून घेते आणि पोळ्या झाल्या की मग त्याचा टिफिन रेडी होऊन जाणार आहे. तर हे आपलं डेली सकाळचं रुटीन असतं आणि म्हटलं चला ते झाल्यानंतर मग आपण क्लिनिंगला लागूया म्हटलं. तर इकडे आता कणिक केल्यानंतर पटकन पोळ्या पण करून घेतल्या आणि त्यानंतर रातचा टिफिन आता इकडे बघा गार झालाय, आता आवरून घेते, पॅक करून घेते आणि त्यानंतर मग पुढची क्लिनिंग करणार आहे मी. आणि आता कसं थोड्याच दिवसात बाप्पांचं आगमन पण होणार आहे. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला नसेल तर बघा तो ब्लॉग, मी हॉलची क्लिनिंग केली होती. आणि इकडे बघा आमच्या दीदीचा एवढा पसारा मांडलेला आहे. तिचा ना अभ्यास चाललेला आहे, कारण तिच्या आता लास्ट पेपर तिचा राहिलेला आहे, त्यामुळे तिचा अभ्यास चालला होता आणि लेटच जाणार होती जरा. तर चला क्लिनिंग आपल्याला एकट्यालाच करायची आहे, त्यामुळे म्हटलं चला आपण आपल्या कामाला लागूया. तर वळले किचनकडे आणि किचनकडे आल्यानंतर की नाही सकाळीच हे थोडंसं वाटण करताना मिक्सर खराब झालं माझं आणि म्हटलं जाऊ दे, आज आपल्याला क्लिनिंग करायची, तर सकाळी मी काही ते पुसलंच नाही. तर सगळ्यात आधी की नाही क्लिनिंग करायच्या आधी आपण सगळा सामान बाजूला करून घ्यायचा किचन ओट्यावरचा आणि त्यानंतर क्लिनिंग करायला घ्यायची. म्हणजे काय होतं ना की मध्ये मध्ये तो सामान असतो ना, तर आपले म्हणजे क्लिनिंग करताना जे काही पाणी वगैरे उडतं ते सगळं आपलं त्यावर खराब होतं. मग आपले ज्या वस्तू ठेवलेल्या असतात वरती किंवा खाण्यापिण्याच्याही काही वस्तू असतात, आता जसं की मी सकाळी स्वयंपाक केला, मग भाजी वगैरे ती होती कढईत आणि बाकी इतर वस्तू, पोळ्यांचा डबा, लोणच्याच्या भरण्या, तेलाच्या भरण्या, ते सगळं आधी उतरवून घ्यायचं, मोकळा करून घ्यायचा किचन कट्टा, म्हणजे आपल्याला क्लिनिंग करायला अगदी सोपं पडतं. आणि इकडे आता एअर फ्रायर आणि हे जे माझं ओव्हन आहे ना, मायक्रोवेव्ह, ते पण मी खाली उतरवून घेणार आहे. तर खूप जड आहे बरं का ते, पण आता काय म्हटलं तर बघूया, आपल्यालाच ते उतरवायला लागणार आहे. आणि कसं तरी करून मी पटकन तिथेच खाली ठेवून दिलं, म्हणजे जेणेकरून त्याच्या मागे जे जाळं वगैरे म्हणा किंवा धूळ वगैरे असते तर ती मला क्लीन करता येईल म्हटलं. त्यामुळे मग मी ना खाली ठेवून घेतलं. आणि आता जी कोरडी धूळ आहे ना ती आधी सगळी पुसून घेते आणि त्यानंतर मग वॉश करणार आहे. पण कसं आहे ना की क्लिनिंग करताना एक लक्षात ठेवायचं, आपल्याला जर का वरचे शेल पण क्लीन करायचे असतील तर वरून खाली यायचं आपण क्लिनिंग करायला. म्हणजे कसं आहे ना की त्याचं जे पाणी वगैरे किंवा म्हणजे काही घाण असेल ती खाली पडते ना, म्हणून मग वरून खालपर्यंत आपण क्लिनिंग करायला घ्यायचं. तर आता ही जी कपाट आहेत ना वरती, तर तिथे सगळे असे जे जास्त काही लागत नाही त्या वस्तू मी ठेवलेल्या आहेत. आणि मग वरच्या बाजूला आधी क्लीन करून घेते म्हटलं. आणि एका बॉटलमध्ये की नाही जास्त काही मी असं वेगळं काही लिक्विड घेतलं नाही, विम घेतलंय, आपलं लिक्विड असतं ना विमचं, तर तेच मी पाण्यात घालून घेतलेलं आहे. थोडंसं कोमट पाणी होतं आणि त्यामध्ये स्प्रे बॉटलमध्ये घेऊन घेतलं आणि त्यानंतर मग वरचं क्लीन केलं. आणि म्हटलं चला आता अजून थोडंसं टाकून घेऊया त्याच्यामध्ये, कारण आहे ना ते थोडं संपत पण आलं होतं. आणि जे वायपर आहे ना ते पण खूप छान आहे, त्याच्याने आपल्याला थोडासा हात वरपर्यंत नसेल पोहोचत तर वरती आपल्याला हात छान पोहोचून जातो आणि छान क्लीन करता येतं. तर असं वायपर तुम्ही नक्की घ्या, खूप उपयोगी पडतं, आपल्याला सोपंच राहतं ते काम करण्यासाठी. आणि इकडे की नाही आता खूप असं पाणी वगैरे पण मी काही वाया घालवत नाही, स्प्रे बॉटलने मस्त स्प्रे करायचा. एक अशी साध्या पाण्याची बॉटल आहे, आधी ना मी विम बारच्या पाण्याच्या बॉटलने स्प्रे करते, म्हणजे तेलकट वगैरे सगळं ते हे पडतं, थोडंसं मऊ पडतं. आणि त्यानंतर मग थोडंसं घासून घ्यायचं आणि मग साध्या पाण्याच्या बॉटलने आपण ते परत स्प्रे करून पुसून घ्यायचं, 2 कापडं ठेवायची. तर त्याच्याने काय होतं, पाण्याचं जास्त अपव्यय पण होत नाही, खूप पाणी पण होत नाही, मस्त क्लीनही होऊन जातं आणि पाणी आपलं वाया जात नाही. कारण आजही आपण बघू शकतो बऱ्याच ठिकाणी पाण्याची टंचाई आहे, आपल्याला मिळतं म्हणून आपण ते वाया घालवत बसायचं, असं माझं अजिबात नाहीये. ज्या गोष्टी जशा होतात ना की आपण याच्यात ऍडजस्ट करू शकतो, तर मी ना त्या पद्धतीनेच ते ऍडजस्ट करत असते, जास्त काही पाण्याचा अपव्यय वगैरे करत नाही. तर म्हटलं चला आता इकडची जी बाजू आहे ना तर ही मी पुसून घेते. ही थोडीशी जास्त खराब होते, कारण मी इकडेच बघतात तुम्ही नेहमी की या बाजूला मी पोळ्या वगैरे ते करायला घेत असते, त्यामुळे. तर आता हे क्लीन करून घेते. त्यानंतर आता हे थोडंसं जे गॅसची शेगडी तर त्याच्यावर पण मी विम बारचं लिक्विड मारून ठेवते आणि नंतर मग क्लीन करणार आहे, म्हणजे मग ते भिजेपर्यंत बाकीचं क्लीन करून घेईल. तर कसं असतं ना की मॉड्युलर किचन जरी आपल्याला खूप आवडत असलं बघायला, तरी पण त्याची आपण नेहमी क्लिनिंग करत राहिले ना तरच ते चांगलं वाटतं, नाही तर मग खूप जास्त ते खराब होत राहतं. म्हणजे उदाहरणार्थ ही वरची चिमणी, ती पण आपल्याला बघायला छान वाटते, पण तिच्यामध्ये ना नेहमीच अशी, म्हणजे आपण चिमणी कशासाठी की वाफ वगैरे होते, धूर होऊ नये घरामध्ये किंवा काळवंड होऊ नये, वरची भिंत म्हणून आपण लावलेली असते.
तेलकट धूर तो वरती ओढला जातो आणि त्यामुळे चिमणी खूप तेलकट होते. ती पण क्लीन करत राहावं लागतं. एक 8 ते 10 दिवसात नसेल जमत तर 15 दिवसात आणि महिन्याभरामध्ये 2दा तरी ती क्लीन झालीच पाहिजे, तरच ती स्वच्छ राहते. नाहीतर मग आपलं चालू द्यायचं त्याच्याने आपल्या ज्या वस्तू असतात ना त्या खूप लवकर खराब होतात. आणि ही गॅसच्या शेगडीचं पण तसंच आहे. जर का त्याच्यावर खूप साऱ्या वस्तू ओतू गेल्या किंवा काय झालं किंवा गोड पदार्थ म्हणजे खीर वगैरे किंवा कुठलाही दूध वगैरे असं ओतू जात राहिलं आणि आपण जर का क्लीन नाही केलं तर मग खालच्या बाजूला झुरळं, मुंग्या असं होण्याची शक्यता असते. म्हणून आपण जर का मॉड्युलर किचनची आपण हौस केली असेल तर मग ते क्लीन करायला पण आपण तेवढीच मेहनत घ्यायला पाहिजे. तर हे त्याचे काही फायदे आणि तोटे तुम्हाला सांगितले. त्यानंतर म्हटलं चला इकडचा एरिया पण आता चांगला क्लीन करून घेऊया. तर इकडच्या बाजूला की नाही थोड्याशा शोच्या वस्तू ठेवल्या आहेत. मी काही DIY ठेवलेल्या आहेत आणि काही मी सावंतवाडीवरून आणलेल्या ज्या वस्तू आहेत ना वुडनच्या तर त्याच ठेवल्या आहे. आणि किचनमध्ये की नाही थोडंसं प्रसन्न वाटतं अशा काही वस्तू असल्या तर. आणि तिथे एक कप्पा मोकळाच होता, वरती पण जागा होती तर म्हटलं चला एका कोपऱ्यात त्यांना ठेवून देऊया. त्यानंतर ही कृष्णाची मूर्ती आहे म्हणजे तर ती पण मी त्या ठिकाणीच ठेवलेली आहे आणि खूप छान दिसते. तिकडे लाईट सुद्धा आहे. जर का लाईट लावलं ना त्यावेळेस खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं अगदी. तर ही वुडनच्या वस्तू मी सावंतवाडीवरून आणलेल्या आहेत आणि त्या पण आता क्लीन करून घेते. तो कप्पाही क्लीन करून घेते आणि त्या ठिकाणी ठेवून देते. तर कसं आहे ना की आपण किचनमध्ये ठेवल्या ना तर त्या वस्तूसुद्धा तेलकट वगैरे होण्याची जास्त शक्यता असते बरं का. त्यांना सुद्धा क्लीन करत राहावं लागतं. दिसायला आपल्याला छान दिसत असल्या पण तरी त्यावर म्हणजे थोडाफार असं किचन म्हटलं की तेलकट धूर वगैरे येतच असतो. तर धूळ वगैरे बसतच असते त्यामुळे ते सुद्धा मी क्लीन करून घेते. आणि आता आहे ना त्या कापडाने काही मी कृष्णांना पुसलं नाही तर नवीन हे कापड घेतलंय. हा नॅपकिन चांगलाच आहे माझा तर त्याच्याने क्लीन करते म्हटलं आणि इतर वस्तू मी त्याच कापडाने पुसून घेतल्या. तर इकडे ना बासरी पडली होती कृष्णाची तर तीच मी उचलून ठेवली. तर इकडे क्लीन करून घेते आणि तेही लावून देते. त्यानंतर इकडची जी विंडो आहे ना तर ती इकडच्या बाजूला पाठीमागे वॉशिंग एरिया आहे माझा तर ती पण त्या बाजूने जास्त खराब झाली आहे. पण म्हटलं आतल्या बाजूने सुद्धा आपण क्लीन करून घ्यावी म्हणजे मग तिकडची बाजू मला नंतर क्लीन करता येईल. तर त्यासाठीच इकडे माझं आता क्लिनिंग चालू होतं आणि इकडच्या बाजूला आता मी एक बोर्ड करून घेतलेला आहे आणि तिथे मग मी ती जी केटल आहे ना गरम पाण्याची तर ती लावते त्या ठिकाणी. आणि एका बाजूला करून घेतलंय ते आणि इकडच्या बाजूला मिक्सर वगैरे ओव्हन यासाठी केलेलं आहे. तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये. आता आपला जो आधीचा पूर्वी जो किचन असायचा ना तर वरती छान अशा पडद्या वगैरे असायच्या आणि खूप जास्त जागा मिळायची. मोठे मोठे डब्बे अगदी सोयीस्कर पडायचे ठेवायला. पण हे मॉड्युलर किचन असताना तर यामध्ये खूप जास्त मोठे डब्बे काही मावत नाही बरं का. वरती जे शेल्फ केलेले असतात ना तिथे मोजक्या साईजचे डब्बे असे मावू शकतात आपले आणि मोठी मोठी पातेले वगैरे असं काही त्या ठिकाणी मावत नाही. मीडियम साईजचेच पातेले वगैरे मावतात. त्यामुळे ना थोडंसं ते आपल्याला सामान त्या हिशोबानेच घ्यावं लागतं. त्यानंतर म्हणजे कसं असतं ना की हा एक त्यातला तोटा असतो. मोठे डब्बे वगैरे आपण वरती अजिबात ठेवू शकत नाही. म्हणजे मला म्हणायचं की पापड वगैरे घालून आपण वर्षभरासाठी जे अल्युमिनियमचे मोठे डब्बे असतात ना ते आपण ठेवू शकत नाही. त्यासाठी ट्रॉलीच्या खालीच आपल्याला जागा करावी लागते. पण ट्रॉल्यांमध्ये भांडे वगैरे त्यासाठीच जागा भरपूर होऊन जाते आणि मग हे मोठे डब्यांसाठी एखादा कप्पा आपल्याला मिळतो. तसंच मी पिठाचा डब्बा ज्या ठिकाणी ठेवलाय बघा आता सकाळी बघितलंच तुम्ही म्हणजे मगाशी ब्लॉगमध्ये की मी कणिक करायला जिथून पीठ घेत होते ना तर तो कप्पा माझा मोठ्या डब्यांचा आहे. त्या ठिकाणी कोठ्या वगैरे असं थोडंफार जे डाळी धान्य जे जास्तीचं असतं ना ते मी त्या ठिकाणी ठेवते. तर असं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावं लागतं. आणि जे इतर 2 मोठे डब्बे आहेत ना पापडांचे वगैरे असे कुरडई पापडचे वगैरे तर मी ते डायनिंग एरिया जे मी पार्टिशनचं कपाट केले ना तर त्या ठिकाणी मी ठेवते. असं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावं लागतं. मॉड्युलर किचनचं असं असतं म्हणजे ते दिसायला छानच दिसायला पाहिजे. आपल्याला काही त्यामध्ये असं जास्तीचं म्हणजे कोंबता येत नाही किंवा भरता येत नाही. किंवा मग म्हणजे पडद्यांचं कसं असायचं पूर्वी जे आपले साधे जे घरं असतात ना आपले नॉन मॉड्युलर वगैरे पडती तर त्या ठिकाणी भरपूर सारे डब्बे आपले मावून जायचे. एवढंच काय पण पिंपसुद्धा त्या पडदीवर मावायचा असं काही असतं. तर त्यामुळे म्हटलं चला तर हे थोडे आपल्या म्हणजे फायदे तोटे हेच असतात आपल्याला. आणि इकडे आता ना विंडो पण माझी बऱ्यापैकी क्लीन करून झालेली आणि बाहेरच्या बाजूने मी नंतरच करेल म्हटलं कारण आता भरपूर इकडून गेली आणि थोडेसे शिंतोडे म्हणजे पाण्याचे वगैरे दिसत होते तर ते बाहेरच्या बाजूने करेल. आणि इकडे आता हे शेगडीचं म्हणाल तर मी आता बघा मगाशी विमचं लिक्विड मारून ठेवलं होतं आणि साध्या आपल्या ब्रश असतो ना तर त्याच्याने मी ते घासून घेणार आहे आणि थोडंसं हलक्या हाताने बारीक तारेची जी घासणी असते ना त्यानेच मी घासणारे क्लीन करणारे. म्हणजे कसं आहे ना की चरे वगैरे नको पडायला म्हणून. आणि इतकी पटकन क्लीन होऊन जाते ना तर काय सांगू. आणि तिला ना खराब नको व्हायला म्हणून तिला वारंवार आपल्याला काही म्हणजे लक्षच द्यायला लागते की दूध वगैरे ओतू नको आपण जायला किंवा मग चहा वगैरे कुठलेही पदार्थ
त्यावर ओतू द्यायची नाही अजिबात, म्हणजे ती चांगली राहते, क्लीन राहते. आणि जर का ओतला तर लागलीच, जेव्हा ते ओतलं तेव्हाच लागलीच क्लीन करून घ्यायची, म्हणजे ते सुकू देणं, मग त्यानंतर करणं, मग ते सगळं जळतं, कारण आपण गॅस पेटवतच राहतो आणि त्यामुळे ते जळतं, काळं पडतं. तर थोडंसं तसंच झालेलं आहे माझं पण. आणि ते 8-10 दिवसातच झालेलं आहे आता. तर म्हटलं चला आपल्याला क्लिनिंग करायची तर त्यावेळेस करूया. आणि आता बघा इकडे तुम्हाला दाखवेलच मी किती क्लीन झालाय शेगडी. एक केलेली आहे मी आणि बाकी 2 आता करणार आहे. तर बघा अगदी नवीनच आहे असं वाटतंय. तर खूप काही आपल्याला वेळ लागत नाही. हा त्याचा फायदा असतो. असं आपण जर मध्ये टाकून घेण्याची शेगडी केली ना, तर मग ती आपल्याला छान परवडते करायला, स्वच्छ करायला छान परवडते. ते झालं. त्यानंतर म्हटलं चला आता हे बाकीच्या ज्या वस्तू मी काढल्या घासायला, तर त्याच मी इकडे आता क्लीन करून घेते, घासून घेते आणि एक ती बारीक तारेची घासणी वापरायची, म्हणजे चरे वगैरे पडत नाही. आणि इकडे आता माझं सगळं आवरून झालंय आणि फायनल तुम्हाला किचन दाखवते मी किती क्लीन केलं आहे ते. आणि खालच्या ट्रॉल्या सुद्धा मी पुसून घेतल्या आणि इकडे बघा मस्त असं किचन क्लीन झालेलं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये किचन टिप्स कशा वाटल्या आणि जे मी तुम्हाला मॉड्युलर किचनचे फायदे आणि तोटे सांगितले ते कसे वाटले नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा झाला तेही मला कमेंट्समध्ये सांगा. आता सगळं आवरून झाल्यानंतर मस्त फ्रेश झाले, अंघोळ केली आणि स्वयंपाक करून घ्यायचा होता. मटकी मी शिजवूनच ठेवलेली होती सकाळी आणि म्हटलं चला आता थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया. तर इकडे आता एक बिस्किट खाते आणि पटकन स्वयंपाकाला लागते. तर ते काही तुमच्याशी शेअर करत नाही, तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.